झारखंडमध्ये ईडीनं टाकलेल्या छाप्यामध्ये कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे। विशेष म्हणजे ही रोकड एखाद्या मंत्र्याच्या किंवा अधिकाऱ्याच्या घरी नाही तर एका नोकराच्या घरी मिळाली। ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत झालेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे। झारखंडमध्ये ईडीच्या छाप्यात कोट्यवधींचं घबाड, नोकराच्या घरी नोटांचा खच, कोट्यवधींची रोकड बघून अधिकारीही अवाक। झारखंडची राजधानी रांचीमध्ये ईडीनं टाकलेल्या छाप्यात कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। झारखंड राज्य सरकारमधील मंत्री आलमगीर आलम यांच्या खासगी सचिवाच्या नोकराच्या घरी ईडीला हे घबाड हाती लागलंय। या नोकराच्या घरी सुमारे 25 ते 30 कोटींची रोकड ईडीनं हस्तगत केली आहे। महिन्याला 15,000 रुपये पगार असणाऱ्या नोकराच्या घरी एवढं घबाड पाहून अधिकाऱ्यांनीही डोळे विस्फारले। झारखंड सरकार की जो करप्शन की अनंत गाथा है वो खत्म होने का नाम ही नहीं लेती। मंत्री आलमगीर आलम के निजी सचिव के घर से अभी तक मीडिया की रिपोर्ट के अनुसार 25 करोड़ से ज्यादा की रिकवरी हो गई और ये गिनती जारी है। ये सीधे तौर पर आलमगीर आलम से कनेक्शन जोड़ता मान करते हैं कि आलमगीर आलम को तुरंत हिरासत में लेना चाहिए, कड़ाई से पूछताछ होनी चाहिए और इस पैसे का कनेक्शन जोड़ना चाहिए ईडी को। दूसरी बात, चुनाव आयोग भी संज्ञान ले, क्योंकि चुनाव के समय 25 करोड़ से ज्यादा की रिकवरी कहीं ये दिखाती है कि कहीं ये काला धन चुनाव को प्रभावित करने के लिए तो नहीं था। झारखंड ग्रामविकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र के राम यांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे। फेब्रुवारी 2023 मध्ये ईडीनं वीरेंद्र के राम यांना अटक केली होती। ग्रामविकास खात्यातील टेंडर कमिशन घोटाळा प्रकरणात वीरेंद्र राम अजूनही तुरुंगातच आहेत। या खात्याचे मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांची या प्रकरणी चौकशी सुरू होती। मंत्रालयातील भ्रष्टाचाराचा पैसा नोकरांच्या घरी ठेवला असल्याची माहिती ईडीला मिळाली। या प्रकरणात सचिवांचा नोकर असणाऱ्या जहांगीरच्या घरी रोकड असल्याचा सुगावा ईडीला लागला। ईडीनं जहांगीरच्या घरी धाड टाकून 25 ते 30 कोटी रुपयांची रक्कम हस्तगत केली। ये लाल एक सरकारी मुलाजिम है, वो हमारा पीएस है और हम लोग भी जब भी पीएस वीएस सिलेक्शन करते हैं तो अनुभव के आधार पर करते हैं। इसके पहले भी दो मंत्री का पीएस रह चुके थे। अब हम लाए हैं, सरकारी मुलाजिम है। टीवी में आप लोग जो देख रहे हैं हम भी वही देख रहे हैं। अब ईडी का क्या निष्कर्ष आएगा बाद में बताया जाएगा। नोकराच्या घरी धाड टाकल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम सापडेल याचा अंदाज धाड टाकणाऱ्या अधिकाऱ्यांनाही नव्हता। मात्र नोकराच्या घरी आढळलेली भली मोठी रक्कम पाहता त्या नोटा मोजण्यासाठी बँकेचे अधिकारी आणि नोटा मोजण्याची मशीन्स बोलवावी लागली। या प्रकारामुळे झारखंडसह देशभरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणात आणखी काही बडी नावं समोर येण्याचा अंदाज वर्तवला जातोय। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ही कारवाई झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।